है ना, मेंदूचा प्रॉब्लेम, मणक्यांचा, तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी गोपियुष कसं काम करत. तर आतापर्यंत आपण काय ऐकलं, तर आईच्या पहिल्या दुधातले घटक परत पाहिजे असताना आपल्याला गाईच्या चिकातून मिळतात, हे आपण आतापर्यंत बघितलं. ओके, आता हे जे गाईचं चिक आहे हे आत्ताच्या आजारांमध्ये आपण सुरुवात करतो डायबिटीज मध्ये, म्हणजे मधुमेह. डायबिटीज मध्ये गोपियुष कसं काम करेल, त्याच्या अगोदर गोपियुष कसं काम करेल त्याच्या अगोदर डायबिटीज बद्दल आपल्याला काही गोष्टी माहिती करून घ्यायच्या आहेत. कारण का आजपर्यंत आपल्याला काय शिकवलं गेलं की डायबिटीज एक आजार आहे आणि तो कधीही बरा होणार नाही, ते आजपर्यंत आपलं ज्ञान आहे. पण आयुर्वेदामध्ये त्यांनी असं सांगितलंय की डायबिटीज हा आजार नाहीये, तर तो विकार आहे आणि विकार बरा होऊ शकतो, है की नाही. मग डायबिटीज विकार आहे, कशाचा विकार आहे? जीवनशैली म्हणजे लाईफस्टाईलचा विकार आहे. मग तुम्ही म्हणता की लाईफस्टाईल मध्ये काय काय येतं, जीवनशैलीमध्ये काय काय येतं? तुमचं खाणं, तुमचं काम आणि तुमचा आराम, ह्या तीन मिनिमम गोष्टी. तशा भरपूर गोष्टी आहेत, पण ह्या तीन गोष्टी, तुमचं खाणं, तुमचं काम आणि तुमचा आराम, हे जर मागं पुढे झालं आणि म्हणजे डिस्टर्ब झालं तर तुम्हाला डायबिटीज पण होऊ शकतो. म्हणजे आपल्या पिढीचं म्हणणं काय, मी वेळेवर नाही जेवलो तर मला काय होत नाही, मी वेळेवर आराम नाही केला तर मी काम रात्रभर करत राहिलो तर मला काय होत नाही, आणि बरं का वेळेवर नाही जेवलं तर काय होत नाही, मी काम एक्झर्शन आणि मी आराम नाही केलं तरी मला काय होत नाही. या पिढी आपल्या अशा विचारांमुळे आपला डायबिटीज पण वाढायला लागला, है ना, बीपी वाढायला लागला. अशामुळं बरं का, तर पहिली गोष्ट डायबिटीज आतापर्यंत सांगितलं गेलं की आजार आहे, पण आता इथून पुढे लक्षात ठेवायचं की डायबिटीज आजार नाही, तो विकार आहे आणि विकार बरा होऊ शकतो. काय करावं लागेल विकाराला? जीवनशैली बदलायची, है की नाही. जीवनशैली बदलत जर धन्वंतरीचे प्रोडक्ट खाल्ले तर 100% डायबिटीज बरा होतो. तुम्ही म्हणा की डायबिटीज बरा झाला हे मला कसं कळलं, तर डायबिटीज मध्ये HbA1c रिपोर्ट ज्यांचा 5.4 5.6 येतो, ज्यांचा 8 10 12 असतो ना, त्यांचा 5.4 आला तर 100% डायबिटीज क्युअर झाला असा अर्थ होतो. म्हणजे HbA1c रिपोर्ट ज्यावेळेस तुमचा नॉर्मल येईल त्यावेळेस तुमचा डायबिटीज. अशा प्रकारे तर डायबिटीज आपण काय बघितलं, आता बऱ्याच गोष्टी इथे लिहिलेल्या आपण, बरं का. मेटाबॉलिक सिंड्रोम, डायबिटीजला मेटाबॉलिक सिंड्रोम पण म्हणतात. आता मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे काय, तर आपल्याला फक्त आपलं अन्न हजम होतं एवढंच माहिती, पचतं एवढंच माहितीये, पण पचल्यानंतर त्या पचलेल्या अन्नाचं रूपांतर शक्तीत होतं का नाही. खाल्ल्यानंतर परत आपल्याला ताकद येते की नाही, का तर खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर शक्तीत होतं आणि त्याला म्हणतात मेटाबॉलिझम. म्हणजे आपण जे काय अन्न खातो ते ग्लुकोज मध्ये तयार होते आणि ग्लुकोज एनर्जी मध्ये तयार होतं. पण डायबिटीजच्या लोकांमध्ये ग्लुकोज मध्ये अन्न एनर्जी मध्ये बदलत नाही आणि त्याला म्हणतात मेटाबॉलिक सिंड्रोम. म्हणजे तुमचं त्याला म्हणतात चयापचय. मेटाबॉलिझमला काय म्हणतात? चयापचय. म्हणजे हजम झाल्यानंतर ही जी चयापचयाची प्रक्रिया आहे ती बिघडल्यामुळे ग्लुकोज एनर्जी मध्ये बदलत नाही आणि त्यामुळे ग्लुकोजच राहतं रक्तात, त्याला म्हणतात डायबिटीज. मग इम्युरिच ह्याला पण बॅलन्स करतो. सगळ्यात चांगली गोष्ट आहे तर मेटाबॉलिक सिंड्रोमला नॉर्मलाइज करतं का, तर करतं. पण आज किती पण आपण डायबिटीज मध्ये किती औषध खाल्ली तर हे कधी नॉर्मल होत नाही. आता जे औषध आहेत ते काय करतात, तुमच्या पॅन्क्रियाजला बऱ्याच गोष्टी आपण बोलू शकतो. तर इथं डायबिटीज आपण बोलू शकतो, डायबिटीज आजार नाही, विकार आहे. तो कशाचा विकार आहे? जीवनशैलीचा विकार आहे. काय करावं लागेल? जीवनशैली बदलत जर धन्वंतरीचे प्रोडक्ट खाल्ले तर 100% डायबिटीज बरा होऊ शकतो. आणि बरा होतो हा कुठे सिद्ध होतं? HbA1c रिपोर्ट मध्ये, बरं का. त्याच्यानंतर मी भरपूर लिहिलंय, मधुमेह विरोधी दवाई मधुमेह का इलाज नाही करते. म्हणजे आपण 15-20 वर्ष जरी अँटी डायबिटिकच्या गोळ्या खाल्ल्या तरी डायबिटीज काय बरा होत नाही, म्हणजे इलाज करत नाही. त्याच्यानंतर मधुमेह विरोधी दवाई सिर्फ लक्षणों से राहत देते. म्हणजे तुम्हाला फक्त गोळ्या खाल्ल्या की शुगर कंट्रोल, गोळ्या बंद की शुगर परत वाढले. मग फक्त लक्षण म्हणजे हाय ग्लुकोज फक्त कंट्रोल करताय, ते बरं करत नाही, टोटली रिकव्हरी करत नाही. आणि मधुमेह विरोधी दवाएं अंगों के नुकसान से नहीं रोकती है. म्हणजे आता डायबिटीजच्या आपण गोळ्या खातोय 15-20 वर्ष खातोय तरी पण किडनी डॅमेज होते का? डायबिटिक नेफ्रोपॅथी, डायबिटिक रेटिनोपॅथी, डोळ्याची नजर कमी येणे, डायबिटिक न्यूरोपॅथी म्हणजे पायाला काच घुसणे. म्हणजे 15-20 वर्ष जरी औषध गोळ्या खाल्ल्या डायबिटीजच्या तरी हे डॅमेज होतच आहे. तिथं हे औषध आपल्याला त्या अवयवांच्या डॅमेज पासून वाचवत नाहीये. आणि बरं का, मग इथं लिहिलंय नुकसान से नहीं रोकती है. जैसे डायबिटिक रेटिनोपॅथी, डायबिटिक नेफ्रोपॅथी म्हणजे किडनी डॅमेज आणि डोळ्याची नजर कमी येणे, आणि डायबिटिक न्यूरोपॅथी म्हणजे पायाची जाणीव कमी होणे. आणि मधुमेह विरोधी दवाएं मधुमेह को प्रतिरोध होती. म्हणजे आता तुम्हाला माहितीये का की कुठलंही औषध, बीपीचं औषध असू दे, डायबिटीचं औषध असू दे, 3 वर्षाच्या पुढे काम करायचं नाही. लोक 5-5 वर्ष 6-6 वर्ष खातात.
की माझी चालू आहे गोळी, कारण फॉलोअपला जात नाही ना. फॉलोअपला गेल्यानंतर कळतं की अरे हे काम करत नाही, पण काय करतात, विश्वास करून खातात आणि मग इथं काय रेसिस्टन्स म्हणतात. म्हणजे डायबिटीजच्या गोळ्या किंवा बीपीच्या गोळ्या काय होतं की ह्या काम करायच्या बंद करतात आणि आपण खात राहतो, मग अशा प्रकारे त्याला रेसिस्टन्स म्हणतात. त्याच्यानंतर बरं का, आता डायबिटीज मध्ये शेवटचा पर्याय काय, इन्सुलिन इंजेक्शन. बरोबर, शेवटचा पर्याय. मला सांगा की शेवटचा पर्याय इन्सुलिन इंजेक्शननी पण ब्लड ग्लुकोज कंट्रोल नाही झालं तर काय पर्याय, शेवटचा पर्याय, दिस इज लास्ट. ह्याच्यावर आहे का काय औषध डायबिटीज मध्ये, पण ह्याने पण जर आपले ब्लड ग्लुकोज कंट्रोल नाही झाली, ब्लड शुगर नाही कंट्रोल झाली तर काय, काहीच नाही. आणि हे व्हायला लागले, त्याला म्हणतात इंजेक्शन इन्सुलिन रेसिस्टन्स. इंजेक्शन इन्सुलिन रेसिस्टन्स म्हणजे एका बाजूने पेशंट इन्सुलिन घेतोय तरी पण ब्लड ग्लुकोज जास्त राहते, आहे की नाही, त्याचा अर्थ इन्सुलिन काम करत नाही. तिथं आपण जर डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टर साहेब मी इन्सुलिन घेतोय तरी पण माझे 250-300